त्यानं तुकाराम महाराजांची परीक्षा घेण्यासाठी एका जर्जर म्हातारीचं रूप घेतलं. अगदी अंगावरती सुरकुत्या पडलेल्या आहेत, फाटकी मळकी साडी नेसलेली आहे आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराज घरातून मंदिराकडे जातात त्या रस्त्यावरती एका ठिकाणी बसली. थंडीचे दिवस होते. आता ही जगाची मालकीण आहे पण भिकारणीचं रूप घेतलं आहे. थंडीनं कुडकुडत आहे. तुकाराम महाराज घरातून निघाले मंदिराकडे जाताना आणि म्हणतात, माय काय इथे बसली? त्या माऊलीनं सांगितलं, बाबा खूप थंडी वाजते, अंगावरचं लुगडं फाटलेलं आहे, थंडीचा दिवस आहे, मला पांघरायला काहीतरी दिलं तर बरं होईल. आता तुकारामांना असं वाटलं की आपलं खांद्यावरचा पंच आहे, धोतर त्या माऊलीला द्यावं म्हणून पंचाला हात घातला. पण माऊलीच्या कपाळावरती सुंदर असं तेजस्वी मोठं कुंकू दिसलं. म्हणजे ज्या माऊलीला कुंकू आहे तिला पांढरं धोतर देता कामा नये, विधवेला द्यायचं असतं पांढरं.